प्रिया, सुरेखा आणि राणी. काही पण झालं तरी ही चिठ्ठी इंद्रजित सरांच्या हाताला नाही लागली पाहिजे. काय ग, मग अशी गाडीत लई माझात बोलत होतीस माझ्याशी, आता अशी शांत शांत का उभी आहेस? तुला वाटलं असेल ना गाडीत जे काही मला भाषण दिलंस त्यानंतर मी घाबरलो असेल. असं जर तुला वाटत असेल ना तर तू खूप मोठी मूर्ख आहेस. हां, फॉर अ मोमेंट मला फॅक्टरीमध्ये असं वाटलं होतं की आता अशी लहान मुलांसारखी रडत रडत घरी जाऊन सगळं सांगून टाकशील तुझ्या आई वडिलांना. पण नाही, हळूहळू एक गोष्ट कळते आता मला. काय गोष्ट कळते सर? हेच की कितीही झालं तरी तुझं तोंड काही उघडणार नाही, तेवढे गट्सच नाहीयेत तुझ्यात. तुम्हाला काय वाटते की मी चिडून काहीतरी बोलावं का तुम्हाला? ठीक आहे, मग मी माझ्या आईबुवांना कधीही खरं सांगू शकते. तो सांग ना, पक्की सांग. फक्त त्यांना काही सांगण्याआधी माझ्या 2-3 प्रश्नांची उत्तरं दे. तुला हवंय का तुझ्या आईवडिलांच्या आयुष्यात जो आता आनंद आहे तो तसा नसावा? त्यांच्या चेहऱ्यावर जी आता स्माईल आहे ती तशी कायम नसावी असं वाटतं का तुला? स्मशानात जशी शांतता असते ती तुला तुझ्या घरात हवी आहे का? हो मिस ॲटिट्यूड, काय झालं? ॲटिट्यूड कुठे गेला आता तुमचा? इंद्रजित महाडिकवर हात उचललायस तू. खूप मोठी चूक केलीस आणि ती चूक केलीस ना म्हणून तुला आता हे सगळं सहन करावं लागतंय. इंद्रजितने नेहमी त्याचा नाव आणि त्याचा इगो जपलाय आणि तू काय केलंस? त्याच्या इगोला चॅलेंज केलंस. बरं, फक्त चॅलेंज नाही केलंस, त्याला खोलवर दुखावलंस. म्हणून मी हे लग्न केलंय की जेणेकरून मी तुला आयुष्यभर दुखावू शकेन. वेल, टू बी व्हेरी ऑनेस्ट, तुझ्याशी लग्न करून मला फायदा झालाय. म्हणजे मला आबांची साईन मिळाली, कामगारांनी संप मागे घेतला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुला मी माझ्या पायाशी आणू शकलो. तुझ्या आईवडिलांना तुला सांगायचं असेल ना सगळं काही, बिनधास्त सांग, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त मला असं वाटतं की एकदा तुझ्या वडिलांच्या तब्येतीची काळजी कर. नाही म्हणजे एकुलती एक मुलगी असतो, तुझ्या आईवडिलांची तब्येतीची काळजी तुलाच करावी लागेल. काय झालं? तुला राग आला माझा? राणी, माझ्यावर रागवू नको अगं प्लीज. मी हे जे सगळं काही करतोय ना ते तुझ्यासाठी करतोय, तुझ्या आईवडिलांच्या सुखासाठी करतोय अगं.